नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आणि प्रश्न मुळापासून समजून घेतला ना की मग त्याच्या सोडवणुकीला मदत होते. ज्या हिंजवडी IT पार्कची आता चर्चा सुरू आहे की ते वॉटर पार्क झालंय म्हणून, तर मी यांना सहज प्रश्न विचारला की मग इथे सरपंच काय करतात. तर यांनी मला सांगितलं की दर 3 नाही, आता ते बोलतील हे दर 3 महिन्याला सरपंच बदलतात. हे खरं आहे? अगदी खरं आहे. यापूर्वी पद आणि खुर्ची ही मिळवण्यासाठी ग्रामस्थांमध्ये खरंच चुरस लागली. ती फक्त खुर्ची टिकवायची आणि खुर्ची मिळवायची, त्यासाठी वाटाघाटी करायच्या आणि त्यामध्ये आपली पदं शाबूत करायची. लोकांना इथल्या विकासाचं काय घेणं देणं राहिलेलं नाही. म्हणजे ग्रामपंचायतीला जो 50% या ठिकाणी कंपन्यांचा कर मिळतो, इथं झालेल्या सोसायट्यांचा मोठ्या प्रमाणात कर या ठिकाणी ग्रामपंचायतीला जवळजवळ 20 ते 25 कोटी रुपये दरवर्षी मिळत असतात. पण असं असताना देखील जर ग्रामपंचायत त्यांच्या हद्दीच्या बाहेर जात नाही, म्हणजे इथं हद्द वाटून घेतलेले आहेत. MIDCची हद्द वेगळी, PMRDने त्यांच्या हद्दीत काम करायचं. त्यानंतर जरा आधी ग्रामपंचायतीचाच विषय मिळतो. दर 3 महिन्याला हे स्वीकारलं कसं जातं? काय बसून काय रिंगण करून करायचं नाही. आता काय झालं, सदस्य संख्या साहेब 17 जवळपास झालेली आहे. आणि त्यात ओपन कॅटेगरीतनं आरक्षण येऊ द्या किंवा महिलांसाठी येऊ द्या किंवा पुरुषांसाठी येऊ द्या, मग अशा वेळेस प्रत्येकाला खुर्ची हवी असते. विकासाचं विजनचं काही कुणाला पडलेलं नाही या ठिकाणी. पण आता समजा रिझर्व्ह कॅटेगरीचा मग त्यावेळेस SC ST मध्ये जर असेल तर त्यावेळेस मात्र त्यांचा नाईलाज असतो. आणि त्यावेळेस आणि जर खुल्या प्रवर्गाचं असेल तर मग खुर्चीसारखं बदलून दिले जातं सगळं. तुम्हाला आठवतात का 5 शेवटचे सरपंच? त्याचं आता नावं नाही नेमकी सांगता यायची मला. जेवढे आठवते 5 सांगा शेवटचे. 5 शेवटचे सांगता यायचे नाही साहेब, कारण दर 3 महिना बदलल्याच्या नंतर आपण काय लक्षात ठेवणार. ही इतकी भयंकर परिस्थिती आमच्या ग्रामपंचायतीची की ज्या ग्रामपंचायतीला एवढा मोठा आज कर संकलन होत आहे, जे एखाद्या विधानसभेच्या आमदाराला नाहीये किंवा खासदारांना पण नाहीये. आणि त्या पद्धतीत आम्हाला मिळतंय काय? काहीच साहेब मिळत नाही. कर संकलन होत असं साधारणतः 17 ते 18 कोटीच्या वरती हिंजवडी ग्रामपंचायत, फक्त हिंजवडी ग्रामपंचायत. मान ते 35 ते 38 आणि मारुंजी मध्ये आहे, तर मारुंजी पण आता 15 ते 14 कोटी पर्यंतच गेलेली आहे. हिंजवडी 15 ते 16, मान 30 ते 35 कोटी. हो. आणि तिसरी मारुंजी 15 ते 20 कोटी रुपयाचा 100 कोटीचा खेळ आहे दरवर्षी. ग्रामपंचायत. तुमच्या लक्षात आलं का ग्रामपंचायतीला स्वतःचा इंटरेस्ट आणि त्या लोकप्रतिनिधीला का सोडायचा नाही, असा एक मला प्रश्न पडलाय की हिंजवडी आणि हे सगळे भाग हे महापालिकेमध्ये का येऊ द्यायचं नाही. तर याच्यात पण कोणाचे तरी हितसंबंध गुंतलेले असावेत. आणि साहेब आमचं म्हणणं असं आहे की ती 17 लोक म्हणजे गाव नाहीये. आमची आपल्याला कळकळीची विनंती आहे साहेब की तुम्ही ग्राउंड रियालिटी समजून घ्या. आपल्या सारख्यांनी जर याच्यात लक्ष घातलं तर आमची पुढची पिढी आहे की एक ग्रामपंचायत दर 3 महिन्यालाच. तुमच्याही गावातच आहे का? आमच्या गावात थोडासा बदल आहे, परंतु 6 महिने वगैरे 8 महिने या पद्धतीने चालू. लोक बघताय ना तुम्हाला. उलट आपल्या माध्यमातून मला सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये दर 3 महिन्याला सरपंच बदलतोय, दर 6 महिन्याला सरपंच. आपल्या माध्यमातून मला सगळ्या गाव कारभाऱ्यांना विनंती आहे की तुमची राजकीय महत्वाकांक्षा थोडीशी बाजूला ठेवून आपल्या परिसराचं कसं भविष्य उज्ज्वल होईल, आपल्या पुढे भावी पिढीचं कसं भविष्य उज्ज्वल होईल याच्या दृष्टिकोने विचार करून तुम्ही विचार करत असते तर 6 महिन्याला सरपंच. आमचं असं म्हणणं की तुम्ही महानगरपालिका क्षेत्रात समावेश व्हा. आणि सरपंच बदलण्यामागचा हेतू काय? प्रत्येकाची राजकीय महत्वाकांक्षा, त्याच्या मागचे काय लाभ असू शकतील ते असू नाही. कसे असतात ते लाभ? आता त्याबद्दल प्रत्यक्ष आम्ही त्यात सामील नाहीये, त्यामुळे सांगतोय. साधारणपणे आपल्याला कोणाला नावं ठेवायची नाहीये, पण एक सरपंच ज्या वेळेला बदलला जातो तर त्याला काय लाभ मिळतो ह्या IT पार्क मध्ये? आता ह्या यंत्रणेत जे जातात सोडत नाहीये, त्याचं कारण काय साहेब? आम्ही तेच म्हणतो की 17 लोक म्हणजे ग्रामपंचायत नाहीये. कळलं. 17 लोकांनी ठरवायचं. 100 कोटी रुपये किमतीच्या तिजोरीच्या चाव्या एक प्रकारे त्यांच्याकडे असतात. त्याच्या अनुषंगाने एवढा सरपंचाला काय मिळतं? सरपंचाला आता त्याच्या पद्धतीने ते काय करीत असतील कामांच्या याच्यात, विकास कामांमध्ये. मला एक सांगा, एक सरपंच झाला आणि त्याचं सगळं जीवनमान बदललं, असं होतंय का? हो, तसं सगळ्यांचा अनुभव आमचा तोच आहे. सगळ्यांचं झालं आतापर्यंतचा अनुभव तोच आहे. काय फॉर्च्युनर आली, इनोवा आली, काय घरं बदलली, सगळंच काही झालेलं आहे. सगळंच काही तुम्हाला जे जे त्यात मांडायचे तुम्ही मांडू शकता साहेब. काही झालेलं आहे. किती बघा, ह्या हिंजवडीत आम्ही आलो आणि लक्षात यायला लागले की अनेक गोष्टी आहेत. ह्या भागाचे पालकमंत्री काय करतात? श्री अजित पवार हे कार्यक्षम पालकमंत्री आहेत, उत्तम पद्धतीचं नियोजन करतात. आता ते पुण्याचे जिल्हाधिकारी ते पण फार चांगले अधिकारी असं म्हणतात. हे इतके महत्त्वाचे मुद्दे जर मी इथे आल्यानंतर 10-15 मिनिटात माझ्या लक्षात येत असेल तर पालकमंत्री की जे सहकारी संस्थांच्या पासनं ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेत
त्यांना तर ते लक्षात यायलाच पाहिजे का हो. अगदी पालकमंत्र्यांनी जर लक्ष घातलं या संसद रत्न आहेत सुप्रिया सुळे. अगदी त्यांना 7 वेळा मला वाटतं संसद रत्नचा पुरस्कार मिळाला. म्हणजे त्यांनी 2010 पासून सुप्रिया सुळेंना कधी लक्षात नाही आलं की ह्या हिंदवडीतले सुप्रियाताईंनी गेले 2010 पासून या भागात येऊन दर आठवड्याला दर महिन्याला मिटिंगा घेतल्या, बैठका घेतल्या. परंतु नंतर त्यांच्या अशा लक्षात आलं की इथलं काम करणाऱ्या 5-7 एजन्सी आहेत, त्यांचं कुठेतरी कोऑर्डिनेशन होत नाही. गव्हर्नमेंटमधनं ज्या पद्धतीने त्यांना पुढं पुशअप व्हायला पाहिजे. सरपंचच बदलतात का ह्याला पण उपसरपंच पण आहेत, उपसरपंच पण आहेत. सर या पूर्ण ग्रामपंचायतच्या बॉडीला पूर्वीच्या आमदार आणि खासदार आणि पूर्वीच्या पूर्ण प्रशासक मंडळाचा पण छुपा किंवा पद रिझर्व ठेवून इतक्या झपाट्यानं जर पद बदलली जात असतील आणि याला अनास्थेला PMRD सुद्धा यांच्या इतकं जबाबदार आहे. त्याच्यापेक्षा जास्त लोकप्रतिनिधी आहेत, त्यापेक्षा जास्त पालकमंत्री आहेत, त्यांनी बघायला पाहिजे ना. ग्रामसेवकाला एक प्रश्न केला होता, साहेब मी जो टॅक्स भरतो ती फक्त ग्रामपंचायत माझी सरपंच ही पाठी लावायलाच खर्च होतो का? म्हणजे लिटरली मी तो प्रश्न केलेला आहे. म्हणजे ही एवढी भयंकर परिस्थिती आहे. आज इथं कुठल्याच प्रकारची सुविधा तर सोडून द्या, प्राथमिक गरजा पण पूर्ण होत नाहीये. प्राथमिक गरजा बघा, मी जर असं म्हणालो की हे एक महाराष्ट्रातलं ग्रामपंचायत पातळीवरचं एक असं मॉड्यूल आहे की पुढे सत्ता हवी असेल आणि त्यातनं पैसा कमवायचा असेल तर तुम्ही हिंजवडीला फॉलो करायला लागा बॉस. हिंजवडी आणि शेजारचं मारुंजी मान आणि मारुंजी काय जबरदस्त मॉडेल आहे. देशात नसेल हा असं मॉडेल की एका तुम्हाला बोलायचं. आता कसं आहे, IT पार्कच्या निमित्ताने इथले स्थानिक सगळे मोठे झाले, पण IT पार्क पुढे गेलेलं नाही. आणि त्यातल्या त्यात IT पार्क मधला कर्मचारी म्हणून आम्ही तर ट्रॅफिकमध्येच अडकलेलो आहे. त्यामुळे ही अवस्था आहे की इंटरनॅशनल IT पार्क आहे की तुमच्याकडे कोण बघतंय. जर सरपंच पद दर 3 महिन्याला असं बदललं जाते त्यातनं आर्थिक उलाढाल होत आहेत तर त्यांचे आर्थिक हितसंबंध राखले जात आहेत ना. करेक्ट त्याच्यामुळे पण असेल. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही सामान्य माणूस IT कर्मचारी यात भरडला गेलेला आहे. मला तीन बॉर्डर असल्यामुळे IT पार्क एक कचाट्यात अडकलेलं आहे. म्हणजे PMRDA अशा 5 ऍडमिनिस्ट्रेशन एजन्सी आहेत, त्यांच्यात काही ताळमेळ नाही. एक ग्रामसेवकाला कसं चालतं हे सरपंच पद असं चेंज करणं? आता कसं असतं, स्थानिक प्रतिनिधी ठरवेन ते. शेवटी तुम्ही जे ग्रामपंचायतीने ठरवलेलं आहे ते फक्त कायद्यात बसवायचं. त्याला काहीतरी प्रक्रिया आहे ना की तुम्ही 6 महिन्याच्या आत सरपंच बदलायचा, त्याला काही नियम नाही. एकमेकांच्या सोयीनुसार कारण विधिमंडळामध्ये अविश्वास ठराव आला तर पुढचे 6 महिने तो अविश्वास ठराव आणता येत नाही. मुख्यमंत्री बदलता येत नाही 6 महिने. हो, परंतु ग्रामपंचायत लेवलला सगळं व्यवस्थित मॅनेज एकमेकांच्या सहमतीने केलं जाते आतापर्यंत. आपण इथे थांबूया. महाराष्ट्र साहेब तुम्ही पत्रकारिता नाही, करता मला आणि मी कुठेही ऐकलं नाही. हे तुम्ही ऐकलंय का आज तुमच्या पत्रकारितेमध्ये? नाही, मी तुम्ही कुठंच 6 नाही, महिन्याला खरं ऐकलं नाही. त्या 3 ग्रामपंचायतीमधली ही वस्तुस्थिती आहे. हवं तर तुम्ही ऑन रेकॉर्ड तुम्ही काढा. सगळे तिथले लोक सांगताय ना. आणि त्यामुळं पालकमंत्र्यांना माझा प्रश्न आहे की पालकमंत्री महोदयांनी जे खूप कार्यक्षम आहेत त्यांनी हे बघितलं नाही की दर 3 महिन्याला दर 6 महिन्याला सरपंच बदलला जातोय. तो काय कोऑर्डिनेशन करणार? तो जर सरपंच सक्षम असेल तर किती मोठा बदल करू शकतो. हे पोपटराव पवार हे मोठं उदाहरण आहे महाराष्ट्रासमोर. हे प्रश्न घेऊन आम्ही आज दिवसभर या IT पार्कमधले वेगळे मुद्दे तुमच्यासमोर आणणार आहोत. कारण मला असं वाटलं की पुण्यासारख्या शहरातला आणि ज्या तुमच्या GDP मध्ये ज्याचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त आहे त्या शहरातली ही परिस्थिती ॲटलिस्ट महाराष्ट्राने तरी बघावी. माझा सहकारी सुरेश कसबे, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, हिंजवडी.